ती म्हातारीची चूळ कुठं? हा. समोर दिसते ते ब्रिटिश कालीन लाईट हाऊस. हा, आणि हे अलीकडचं आहे वर्किंग आहे. हा हा हा. पडलेला आहे ते पोर्तुगीज एजन्स आहे. चला चला चला. खरोखर निवतीला यायला लागतंय. अहो इकडं बघचीला तिकडं सगळं पाणीच पाणी आहे. किनारा दिसायचा बंद झाला आहे. 20 किलोमीटर आज समुद्रात आपण निघालोय. अक्षरशः अनुभव एवढा जबरदस्त आहे की नाही. खरोखर या खरोखर या खरोखर 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 या. अरे वल्ल रे नकवा हो वल्ल रे रामा. आई बापाची लाडाची लेक मी झाली. सोन पिवळी हो नेसली चंदेरी साडी. माझा हे ब्रिटिश कालीन लाईट हाऊस आहे. इथं महाराष्ट्र शासनाची 2 माणसं इथं कामाला असतात. हे बेट आहे बघा हे. आणि हे जे समोर जे दिसतंय हे समोरचं लाईट हाऊस आहे ते पोर्तुगीज काळचं आहे. आता एकदम जवळ आलं आपण या लाईट हाऊसच्या. हे बघा हे असं बेट आहे. त्या बेटावर हे लाईट हाऊस हे आता वर्किंग मध्ये आहे. हे वर्किंग मध्ये आहे. जरा बोट जास्त हलत्या, समुद्राच्या लाटा पण मोठ्या आहेत. इकडे असं काही बघायला मिळत नाही आता. सौरभ, हे सौरभ, इथे एखादा धाबा टाकतोस का मध्ये? पर्यटन राजस्थान नाही नाही, फक्त कोल्हापुरी मिसळ मिळेल. खूप जबरदस्त एन्जॉयमेंट आहे मंडळी. निवतीला या. म्हातारी चूळ मारते का? हो, अनुभव कसा वाटला? एकदम भारी. कुठून आलाय कुठून आलाय? आम्ही कोल्हापूर कोल्हापूर. म्हातारी चूळ मारणार आहे. म्हातारीनं आता तोंडात पाणी घेतले. खळा 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 वाजवायला लागली. त्याला म्हातारीची गुफा बोलतात. त्याला बोलतात म्हातारीची गुफा. हे लाईट हाऊस.
पावसाळ्यात किती पाणी असते? कुठपर्यंत? हा हा 2,500 रुपयाचा नुसतं पेट्रोलच लागतं यायला जायला. मग लोकांना काय वाटतंय की आम्ही लुटतो वगैरे असं काय काय म्हणजे पसरवतात नको अफवा वगैरे असं. हा 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 मग बोटीचा पण मेंटेनन्स आहे, इंजिनचा पण मेंटेनन्स आहे. आता ह्या बोटीला जर तुम्ही खरेदी करायला गेल तर 3-3.5 लाख रुपये लागतात. ह्या मोटरची 9 पॉईंट यमाची आहे ना ती 1.5 लाख रुपये प्राइस आहे. नाही नाही इथनाच म्हणजे इथं इकडून आता कार्गो शिप वगैरे जातात. का- इथून ना कार्गो शिप वगैरे असतात, कंटेनर शिप वगैरे असतात इथनं? इथूनच जातात सर्व. इथनं जातात वगैरे करून सांगतात ते. आणि बरं आहे बाबा आत समुद्र जरी असला तरी आतमध्ये रेंज आहे महत्वाचं म्हणजे व्यवस्थित आहे. रेंज मध्ये व्यवस्थित आहे अगदी आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पाण्याची तुमची भीती जी असेल मनातली हा. एकदम मारूनच टाकतो. मारूनच टाकतात. आता काय वाटणं झाले ना इतकं आतमध्ये आलोय. मला वाटतंय भीती ठेवूच नाही. आता या आमच्या सगळ्यांच्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम इतक्या आतमध्ये आम्ही समुद्रात आलोय. पण तुझ्यामुळं काही भीती नाही वाटली आम्हाला. थँक्यू. धन्यवाद. मंडळी निवतीला यायचं तर हा अनुभव नक्की घ्यायचा. जरा बोट जास्तच हालायला लागल्या, लाटा मोठ्या आहेत. हा 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 अनुभव एक्सपिरियन्स. हा बाली पॉइंट. थायलंड बाली व्हिएतनामला फिरायला जायची मंडळी काही गरज नाही. इथं निवतीला या. थायलंड बाली सगळं फिरून होतंय. हा सगळ्यात पॉप्युलर पॉइंट आतापर्यंतच्या इंस्टाग्रामच्या युट्यूबच्या रील स्टारनी हे बरंच एक्सप्लोर केलेलं आहे. बरंच एक्सप्लोर केलेलं आहे. एवढं भारी वाटतंय मंडळी. हा पोर्तुगीजांचं लाईट हाऊस. वेल माझा उलटी करायला लागलाय. किती माणसं आहात तुम्ही? काय इचिल का आता? इचिल का समुद्रात आत? 5,000 रुपये होतात. निवती बेशी. निवती तुम्हाला दाखवू. लाईट हाऊस, ये. सिंगल बेड दाखवणार. सिंगल बेडची एक गुफा आहे. येणार काय आत? त्याच्यानंतर हे विकतायत हे लय आल्यात थांबा. बोल नका.
कुठं बाहेर झालं काय ते कवळे आहेत, उलटे चालतायत ते कवळे आहेत डॉल्फिन ते. हे बघ, हा हा हा, आता कसं अंगाशी. एक जण, फक्त एक जण उडी मारा रे, एक जण उडी मारा. हा आला आला, द्याचा टाकून खाली. चला चला, अगदी जवळून बघितले, धन्यवाद दादा. ओके ओके. गोल्डन रॉक. निवतीकडनं आला की ह्या स्पॉटला येत आहे. त्या स्पॉटला आला की हे भोगतेच मेस आहे मापण. हा रस्ता कुठे जातोय? मालवण. आणि हा कुठला? हा कुडाळ. आणि हा काय माहित नाही, तुला कुठं तर गावात जायचं. ओके मेस. तर मंडळी
आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरूच नका. दुसरी गोष्ट, चॅनलवर जर नवीन असेल तर एक सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. व्हिडिओ खूप आता तुम्ही निवतीला आला की कळेल की व्हिडिओ करणारे कसे करत असतील. आज जाऊन ते जे काही कष्ट असते ते एका यूट्यूबरला किंवा इंस्टाग्रामला व्हिडिओ करणाऱ्यालाच माहीत. तुम्ही 1 मिनिटाचा व्हिडिओ बघताय ते सगळं तुम्हाला जवळ वाटतंय. ॲक्च्युअलमध्ये तसा काही विषय नसतो. तो डॉल्फिनची उडी मारलेली बघायसाठी तासात समुद्रात थांबावं लागते मंडळी. आणि त्या पॉईंटला जाणं येणं भरपूर कष्टाचं आहे. त्यामुळं काय तुमच्याकडनं लई अपेक्षा करत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.